नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 261 ते 268. फुले फळे फांद्यांसहित जर वाटे व्हावी हस्तगत, मग मात्र घ्यावे उपटून मुळासहित ते झाड. मुख्य विभूती माझ्या तशाच इच्छा जाणण्याची एक साथ, तर जाणावे दोषरहित माझे स्वरूप. एरवी साऱ्या एक एक ऐकणार तरी किती एक, म्हणून जाण तू एकदाच सर्व हे असे मीच. साऱ्या सृष्टीमधून मीच, आरंभी मध्ये अनशेवट, उभे आडवे जैसे सूत वस्त्रामधून. सर्व व्यापकतेची होता जाण, कशास वेगवेगळे वर्णन. एवढी तुझी नाही कुवत, सोडून देऊ हे येथ. विचारलेस तू म्हणून सांगतो मी ते ऐक. अध्यात्मविद्या जी विद्येतील, ती म्हणजे ही मीच. अरे विद्वानातील होणारा जो वादविवाद, संपत नाही जो कधीच. मीच तो शास्त्रांमधील. संपता संपता तो वादविषय, वाढत जाई त्यातला वाद. तर्कास मग लागे जोर, गोड भाषणे परिणा निर्णय. ह्यानंतर भगवंत म्हणतात की जेव्हा आपल्याला फांद्यांसकट फुलं आणि फळं मिळावं असं वाटत असेल, त्यावेळेला अख्खच्या अख्खं झाड मुळासहित उपटून घेणंच क्रमप्राप्त होतं. तसंच माझ्या मुख्य विभूती अशा आहेत. त्या सर्वच्या सर्व जाणून घ्यायची इच्छा असेल तर दोषरहित असं माझं स्वरूप जाणणं हा एकमेव उपाय आहे. एरवी सगळ्या एक एक ऐकणार तरी किती आणि समजून तरी किती घेणार, म्हणून हे सगळं जे काही आहे ते मीच आहे हे तू एकदाच समजून घे. सगळ्या सृष्टीमधून मीच आहे, आरंभी, मध्यात आणि शेवटीसुद्धा. जसं वस्त्रामधून उभं आडवं असं सूत आणि केवळ सूतच असतं, तसंच सर्व व्यापकतेची एकदा का जाण झाली की मग वेगळं वेगळं वर्णन कशाला बरं करायचं. आणि खरं सांगायचं तर आपण हे इथेच सोडून देऊ, कारण तुझी एवढी कुवतही नाही. पण तरीही तू विचारलंस म्हणून मी सांगतो ते ऐक. अध्यात्मविद्या जी आहे
ती सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि तीही मीच आहे. विद्वानांमध्ये शास्त्राविषयी जो वादविवाद होतो, जो खरं तर कधीच संपत नाही, तोही मीच आहे. आणि तो जो वाद असतो, त्या वादामधला विषय संपता संपता त्यामधला वाद पुन्हा वाढत जातो. मग त्यावेळेला तर्कालाही जोर लागतो. गोड गोड भाषणं खूप होतात, पण निर्णय मात्र काही होत नाही. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 261 ते 268. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 269 ते 276. ऐसा जो वाद प्रतिवाद, तोच म्हणे मी गोविंद. अक्षरातील जो स्पष्ट, तो अकार मीच. समासातील जो द्वंद्व, तो समास म्हणजे मीच. चिलटापासून ब्रह्मदेवास, ग्रासणारा काळ मीच. मेरुमंदारा सहित, विरवितो जो पृथ्वीस. आटवून टाके जेथल्या तेथ, जलरूपी जगास. प्रलय तेजाला ग्रासून, वाऱ्यास टाके जो गिळून. आकाश जाते सामावून, जयाच्या पोटात. असा अमर्याद जो काळ, श्रीकृष्ण म्हणे तोही मीच. मग पुन्हा निर्मितो सृष्टीस, ब्रह्मदेव तोही मीच. उत्पन्न झालेल्या भूतांस, धारणही करतो मीच. सकळांचे जीवन मीच, अंतास त्यांचा मी करतो नाश. आणखी माझ्या विभूती 7, असती त्या स्त्री वर्गातील. सांगतो मी त्याही सहज, कौतुकाने तू ऐक. नित्य अर्जुना भरभराटीत, कीर्ती ती म्हणजे मीच. औदार्याची जास जोड, संपत्ती तीही असे मीच. बुद्धिमानांमधला वाद आणि प्रतिवाद तो म्हणजे मीच आहे असं गोविंद म्हणतो. अक्षरांमधला जो स्पष्ट अकार तोही मीच आहे. समासामधला जो द्वंद्व तो समास म्हणजेही मीच. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत ग्रासणारा जो काळ आहे तोही मीच आहे. मेरू मंदारासहित पृथ्वीला विरवून टाकणारा आणि जलरूपी जगाला जिथल्या तिथे आटवून टाकणारा, प्रलय तेजाला ग्रासून वाऱ्याला गिळून टाकणारा, ज्याच्या पोटामध्ये आकाश सामावून जातं असा अमर्याद जो काळ तोही मीच आहे. मग पुन्हा सृष्टीचं निर्माण करणारा ब्रह्मदेवही मीच आहे.
उत्पन्न झालेल्या भूतांना मीच धारण करतो. त्या सगळ्यांचं जीवन मीच आहे आणि अंताला त्यांचा नाशही मीच करतो. माझ्या आणखी 7 प्रकारच्या विभूती आहेत. त्या स्त्री वर्गातल्या आहेत. त्याही मी तुला अगदी सहज सांगतो आणि तू कौतुकाने ऐक. अरे अर्जुना, नित्य भरभराटीमध्ये ज्याला कीर्ती म्हणतात ती मीच आहे. ज्याला औदार्याची जोड असते अशी संपत्ती ती म्हणजेही मीच आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 269 ते 276. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 277 ते 284. वाणी जी तीही मीच, विवेकाची जी चालते वाट, सुखासनावर बसून न्यायाच्याच, पदार्थ पडता दृष्टीस, होते जी आठवण, स्मृती जी तीही निश्चितच, आहे मीच तेथ, स्वहितास जी अनुकूल, बुद्धी मीच त्रिलोकात, तसेच क्षमा आणि धैर्य, आहे तेही मीच. अशा या स्त्री वर्गात मीच असे शक्ती 7, संसार हत्ती समारक, बोले कृष्णरूपी सिंह, वेदांमधील सामातील, बृहत्साम म्हणजे मीच, बोले लाडक्या अर्जुनास, लक्ष्मीपती शारंगधर, छंदांमध्ये सकल, गायत्री छंद म्हणती जास, त्यात माझे स्वरूप स्थित, निसंशय. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष, तोच म्हणे मी शारंगधर, ऋतूंमध्ये जो कुसुमाकर, वसंत ऋतू तो मीच, कपटकार स्थानात जुगार, तोही असे अर्जुना मीच, चव्हाट्यावर चोरी होई उघड, निवारण न होतसे म्हणूनच. स्त्रीप्रधान 7 शक्तींचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, कीर्ती आणि संपत्ती, त्याबरोबरच विवेकाची वाट चालणारी आणि न्यायाच्या सुखासनावर बसून राज्य करणारी जी वाणी तीही मीच आहे. पदार्थ दृष्टीला पडल्यानंतर जी आपल्याला आठवण होते ती स्मृती म्हणजेही मीच आहे. तसंच स्वहिताला अनुकूल अशी त्रिलोकामध्ये असणारी बुद्धी तोही मीच आहे. त्या व्यतिरिक्त क्षमा आणि धैर्य अशा या स्त्रीवर्गामध्ये 7 शक्तींच्या रूपाने मीच आहे
असं भगवंत म्हणजे संसार हत्तीला मारक ठरणारे कृष्णरूपी सिंह बोलते झाले. वेदांमध्ये सुद्धा सामामध्ये बृहत्साम जो आहे तो मी आहे. तसंच छंदांमध्ये गायत्री छंद ज्याला म्हणतात ते माझंच स्वरूप आहे. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूंमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू तोही मीच आहे. कपट कारस्थानामध्ये जुगार हा श्रेष्ठ समजला जातो, तोही अर्जुना मीच आहे. त्यामुळेच चव्हाट्यावर उघड उघड चोरी होत असते, पण त्याचं निवारण काही होत नाही. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 277 ते 284. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 285 ते 291. तेजस्वी पदार्थातील सकल तेजसे मीच एक. सर्व कार्यांच्या उद्देशातील यश म्हणजेही मीच. सर्व असे जे उद्योग ज्यात दिसे शुद्ध न्याय, माझे ते असे स्वरूप म्हणे देवांचा राय. सत्वसंपन्नातील मी सत्व म्हणे ऐसे तो अनंत. यादवातील जो श्रीमंत कृष्ण तो मीच. देवकी वसुदेवापासून आलो मी जन्मास. यशोदेच्या योगमायेच्या बदलीत गेलो मी गोकुळात. पूतना नावाची राक्षसीण केले तिचे मी शोषण. प्राणांसहित रे अर्जुन ऐसा मी श्रीकृष्ण. बालपणीच्या काळातच सृष्टी केली मी दैत्यहीन. गोवर्धन धरुनी करंगळीवर इंद्राचे केले गर्व हरण. कालियाचा केला नाश वाचविले जळत्या गोकुळास. सोडविण्या गाई वासरांस ब्रह्मदेवास लावले वेड. बाल्यावस्थे पूर्वीच कंसासारखी अचाट महाधेंडांची सहजीच लावली वाट. ह्यानंतर भगवंत म्हणतात, जे जे म्हणून तेजस्वी पदार्थ आहेत त्या सगळ्यामधलं तेज म्हणजे मीच आहे. तसंच सर्व कार्यांच्या उद्देशामध्ये जे यश अभिप्रेत असतं तेही मीच आहे. सर्व जे उद्योग आहेत त्यामध्ये असणारा शुद्ध न्याय ते म्हणजे माझंच स्वरूप आहे. सत्व संपन्नतेमधलं मी सत्व आहे. यादव कुळामधला सर्वात श्रीमंत असा कृष्ण तो मीच आहे.
देवकी वसुदेवापासून मी जन्माला आलो आणि यशोदेच्या योगमायेच्या बदल्यात मी गोकुळामध्ये गेलो. पूतना नावाची राक्षसीण, तिचं मी तिच्या प्राणांसहित शोषण केलं. असा मी श्रीकृष्ण. लहानपणीच सृष्टीला मी दैत्यहीन करून टाकलं. गोवर्धन पर्वत करंगळीवर धरून इंद्राचं गर्वहरण केलं. कालियाचा नाश केला. जळत्या गोकुळाला वाचवलं. गाई वासरांना सोडवण्यासाठी ब्रह्मदेवाला सुद्धा मी वेड लावलं. बाल्यावस्थेच्याही आधीच कंसासारख्या अचाट महाधेंडांना सहजीच वाटेला लावलं. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 285 ते 291. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 292 ते 299. किती सांगू एक एक, तुलाही असे सर्वज्ञात. यादवांमधील कृष्ण म्हणून समज हेच माझे स्वरूप. सोमवंशातील पांडवात असशी तू जो अर्जुन. समजतो हे असे मीच, स्नेहबंध हे घट्ट म्हणून. तू घेऊनी संन्यासी रूप, चोरून नेलीस माझी बहीण. तरी मनीन माझ्या विकल्प, तुम्ही एक रूप कारण. मुनींमध्ये जे व्यासदेव, तेही विभूती माझीच. मीच धैर्यवान शुक्राचार्य, पारदर्शी लोकातील. नियमन करी जो सर्वोत्तम, मुंगीपासूनी ब्रह्मापर्यंत. अनिवार्य असे जे शासन, तेही असे मीच. विचार जयाचा सारासार, धर्मज्ञानाचा ज्याचा पक्ष. सर्व शास्त्रातील जे शास्त्र, मीच ते नीतिशास्त्र. सर्व गूढात जे मौन, अर्जुना तेही असे मीच. ब्रह्मदेवाचे न चाले काही एक, जो बोलतो ना काहीच. ज्ञानवानाच्या ठिकाणीचे ज्ञान, अर्जुना तेही आहे मीच. आता थांबूया इथेच, विभूती माझ्या नाही अंत. यानंतर भगवान अर्जुनाला म्हणतात, आता एक एक करून किती सांगू.
तुलाही सगळं माहितीच आहे. यादवांमधला कृष्ण हेच माझं स्वरूप तू खरं तर जाण. सोमवंशातला पांडव जो तू आहेस तो तू म्हणजे अर्जुन, तोही मीच आहे. आणि म्हणूनच आपले स्नेहबंध एवढे घट्ट आहेत. तू संन्यासाचं रूप घेऊन माझी बहीण चोरून नेलीस, तरी मी माझ्या मनात कुठलाही विकल्प ठेवला नाही, कारण तू आणि मी एकरूपच आहोत. मुनींमध्ये सर्वश्रेष्ठ असे व्यासदेव, तेही माझीच विभूती आहेत. धैर्यवान शुक्राचार्य, तेही मीच आहे. जो नियमन करतो, जो सर्वोत्तम आहे, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सर्वांचं अनिवार्य असं जे शासन आहे, तेही मीच आहे. सारासार विचार करणारा, धर्मज्ञानाचा ज्याचा पक्ष आहे, असं सर्व शास्त्रांमधलं नीतिशास्त्र, तेही मीच आहे. सर्व गूढामध्ये मौन हे सर्वोत्तम गूढ समजलं जातं. ते मौन म्हणजेही मीच आहे. जो काहीच बोलत नाही आणि मौन ठेवतो, त्याच्यासमोर ब्रह्मदेवाचं सुद्धा काही एक चालत नाही. ज्ञानवानाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान, तेही मीच आहे. आता आपण इथेच थांबूया, कारण माझ्या विभूतींना अंतच नाही. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 292 ते 299. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 300 ते 307. येतील का सांग मोजता, पावसाच्या झरत्या धारा, पृथ्वीवरील तृणांकुरांचा निश्चित आकडा. लाटा ज्या सागराच्या, न होतसे त्यांची गणना, तसेच माझ्या विभूतींना मोजमाप नाही अर्जुना. जरी म्हणतो मी नसे पार, तरी सांगितल्या तुला म्हणून. मुख्य मुख्य म्हणून 75, तरी वाटती त्यावर वर. इतरांचा करता विस्तार, मर्यादा काही नसे येथ. तरी सांगावे किती सांग, आणि किती तू ऐकणार. आता तुला मी एकदाच सांगून टाकतो माझे वर्म. सर्व प्राणी रूपातील अंकुरणारे मी बीज. लहान मोठा ऐसा नको भेद, अधिक उणेही द्यावे सोडून. जेवढ्या वस्तू तेवढ्या म्हणून, समजावे जणू आहे मीच. त्याहूनही साधी सुलभ अर्जुना असे एक खूण. त्यास तू समज अर्जुना विभूती माझी. जेथे दया आणि ऐश्वर्य एकत्र
सर्वत्र करतात वास, त्या त्या ठिकाणी समज, अर्जुना माझेच रूप. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे पावसाच्या झरणाऱ्या धारा कधी मोजता येतात का? किंवा पृथ्वीवरच्या तृणांकुरांचा निश्चित आकडा तरी कधी सांगता येतो का? समुद्राच्या लाटा ज्यांची कधीच गणना होत नाही, तसंच माझ्या विभूतींनाही मोजमाप नाही. जरी मी म्हणतो की त्याचा पार नाही, तरी मी तुला म्हणून त्या सांगितल्या. मुख्य अशा 75 विभूती त्या वरवरच्या म्हणून तुला सांगितल्या. इतरांचा जर विस्तार करायला गेलं तर कुठलीच मर्यादा जिथे नाही तिथे मी किती सांगणार आणि तू ऐकणार तरी किती? तेव्हा मी तुला आता एकदाच माझं वर्म सांगून टाकतो. सगळ्या प्राणीरूपांमधलं अंकुरणारं बीज जे आहे ते मी आहे. लहान मोठा, उणा अधिक हे सगळं सोडून जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या म्हणजे सर्व काही मीच आहे. याहूनही अगदी सोपी अशी एक खूण मी तुला सांगतो, ज्याला तू माझी विभूती असंच समज. जिथे जिथे दया आणि ऐश्वर्य एकत्र वास करतात त्या त्या ठिकाणी माझं रूप आहे हे अर्जुना तू समजून घे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 300 ते 307. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 308 ते 314. एकच असे आकाशात सूर्यबिंब जरी एकटेच, परंतु तयाचे तेज पसरते त्रिलोकात. तसेच मी जरी एक दिसे एकटा पुरुष, तरी मानतात लोक त्याच्या आज्ञा सर्व. एकटे का म्हणावे त्यास, समजू नकोस त्यांना निर्धन. चालताना घेऊनी समवेत, कामधेनू चालते का सामान. जो जे जेव्हा मागेल त्याच वेळी ती प्रसवेल. सर्व ऐश्वर्य विश्वातील राहती त्याच्या अंगभूत. ओळखण्याची असे एक खूण, जयाची आज्ञा जगास. असे सदोदित शिरसा वंद्य, अर्जुना ते माझे अवतार. जेव्हा संपूर्ण विश्व मीच, काय साधे काय विशेष. करणे ऐसी निवड, म्हणजे अर्जुना असे पाप. चांगल्या वाईटाचा भेद, करावा सांग कशास. आपुली बुद्धी वापरून, कशास व्यर्थ भेदाचा डाग.
कशास घुसळावे तूप, आटवावे का अमृतास, वाऱ्यास वेगळे का असते अंग, उजवे अथवा वाम. यापुढे भगवंत म्हणतात, आकाशामध्ये सूर्यबिंब जरी एकटंच असलं तरी त्याचं तेज त्रिलोकात पसरतं. तसंच मी जरी दिसायला एक असलो, एकटाच पुरुष असलो, तरी माझ्याच आज्ञा सर्व लोक मानतात. त्याला एकटं का बरं म्हणावं, किंवा त्याला निर्धन तरी का बरं म्हणावं? अरे, कामधेनू जेव्हा चालत असते तेव्हा तिच्या समवेत सर्व सामान घेऊन का कधी चालत असते? जो जे जेव्हा मागेल त्याच वेळेला ते ती प्रसवते. तेव्हा विश्वामधलं ऐश्वर्य ज्याच्या अंगीभूत आहे असाच मी पुरुष. मला ओळखण्याची एक खूण आहे. ज्याची आज्ञा जगाला सदोदित शिरसावंद्य असते तेच अर्जुना माझे अवतार असतात. जेव्हा मीच संपूर्ण विश्व असतो तेव्हा त्यात साधं काय आणि विशेष काय अशी निवड करणं म्हणजेही पापच नाही का? चांगल्या वाईटाचा भेद कशाला बरं करावा आणि आपली बुद्धी वापरून फुकटच भेदाचा डाग कशाला बरं लावून घ्यावा? अरे, तूप घुसळून काय मिळणार आहे, किंवा अमृताला आटवून तरी काय साध्य होणार आहे? तसंच वाऱ्याला असं कुठलं वेगळं उजवं किंवा डावं असं अंग कधी असतं का? अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 308 ते 314. धन्यवाद.